नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। बरेच दिवस झाले, आता दोन दिवस होऊन गेले व्हिडिओ टाकला नाही आपण। चला म्हणलं आता आज एक व्हिडिओ टाकून देऊ। मित्रांनो, आपले थोडं काम चालू होतं आपल्या मागे, तर हे आपण आज गहू पेरलेला आहे, हे बघू शकता तुम्ही। तर हे रान बोलवलं आणि आता हे गहू आज पेरून दिला। याच्यामध्ये श्रीराम पेरला आपण। व्हरायटी नाही सांगता येणार, कारण की आपण तिरी पेरलेला होता गेल्या वर्षी, आज 2 वर्षी, आणि त्याच्यानंतर आपलं घरचं ह्या वर्षी बियाणं होतं ते, तर तेच आपण पेरून दिलेलं याच्यामध्ये। आताच पेरा झालं ते बघा, चाडं गिडं गुंडाळून ठेवलं मी। बैलानं पेरलं मित्रांनो, ट्रॅक्टरनं नाही पेरलं। चला म्हणलं एकदा आपलं पण, आता बरेच दिवस झाले पेरलं नव्हतं मी स्वतः पेरतोय। त्याच्यामुळं मग आपण आमच्या छोट्या भावाचेही बैल आणले, मी पेरून घेतलं। हे बघा, चाडं गुंडाळून ठेवलं, आताच पेरलं आहे। अशा पद्धतीनं आता उद्या याला दांड पाडून घेऊ, उद्या लेझर आणून दांड पाडून घेऊ मस्त। मित्रांनो, याच्यामध्ये हे 20 गुंठे शेत आहे, याच्यामध्ये आपण अंदाजेच बी सोडलेला आहे। तरी पण मला वाटतं 25 किलो बी पडलं असेल माझ्या अंदाजानं। थोडं दाट सोडलं मी, कारण काय झालं, काही ठिकाणी पाणी पोहोचलं नाही मित्रांनो, त्याच्यामुळं थोडं कोरडं आहे काही ठिकाणी। हे बघू शकता तुम्ही, कोरडं असल्यामुळे मग काय आपण काय केलं, जास्त दाट सोडलं। कोरड्या ठिकाणी पडलं नाही, उगलं तरी पाणी दिल्याच्या नंतर उगू शकतं, त्याच्यामुळं आपण शिल्लक सोडलंय। अशा पद्धतीनं आपण आज काम केलेलं आहे। आमचे मित्रमंडळी आहेत काही, त्यांना सपोर्ट करण्यात नाही आला आज। आमच्या ताई, त्यांचा पण व्हिडिओ नाही बघण्यात आला, कारण की कामं असल्यामुळं नाही बघणं झालं। तर अशा पद्धतीनं आपला आजचा दिनचर्या होती मित्रांनो। असं काम होतं दिवसभर आपल्या मागं। आणि आपण मागं एक व्हिडिओ टाकला होता घास टाकलेला, तर घास ऑलरेडी निघलेला आहे मित्रांनो। आज जवळपास 4-5 दिवस झाले घासाला, एकदम चांगल्या पद्धतीनं घास निघलेला आहे आपला। तुम्हाला दाखवतो मी, जास्त दाट पण नाही आणि पतला पण नाही। हे बघा, अशा पद्धतीनं घास निघलेला आहे आपला, एकदम छान निघलेलं आहे मित्रांनो। आपल्याला जास्त दाट पण नाही आवडत बघा। आता हेच घास पुढं चालून एकदम ऑलरेडी चांगला दिसणार आहे। हे बघा, लय जबरदस्त जमणार आहे। हे बघा, हे घासाची वाफ येत आपली। हा, खाली आले का? हा, ते येणार ते मातीत। हे बघा, आता मेथ्या टाकल्या, ते लसूण लावले 2 दांडामध्ये, मेथ्या टाकल्या, तर खाली आले का पूर्ण नसून आले ते। हे घास मेथी याला काय करावं लागतं, ते आपण दाखवल्याप्रमाणे याला मातीत मिसळून घ्यावं लागतं, तेव्हा ते पांगत नाही इकडं तिकडं, नंतर सगळं बुडाला येऊन बसतं। तरी पण हे बघा, घासाचं बी थोडं आलेलं आहे इकडं बुडाला, पण एवढं नाही आलं, मस्त उगलं आहे। जास्त दाट बी काही कामात नसतं, एकदम चांगल्या पद्धतीनं उगलेलं आहे। तिकडं जाता येणार नाही तुला, उरलं आहे तिकडं। हां, तर हे आपल्या शेळ्यांसाठी आपण 1 किलो घास टाकलेला आहे, मेथी घास अशा पद्धतीनं टाकलेलं आहे मित्रांनो। आणि ही इकडं आपली कपाशी, आता एवढी कपाशी राहिली, तुरी पण आता वाळून राहिल्या, तुरीची शेंगा पण। हे बघा, गोदावरी जात होती तुरीची मित्रांनो। पाणी जर असतं ना, तूर अशी उभी राहिली दिसलीच नसती तुम्हाला, इतकी जबरदस्त तूर आली होती, पण सगळं फुलं गळून गेले तिचे, कारण की पाणीच नव्हतं। पाणी नसल्यामुळं मग त्याला पाणी दिलं नाही। पाणी जर दिलं असतं ना,
तर एक नंबर तूर आली असते आपली. आता ही सुपर क्वाट आहे. ही जे कपाशी दिसते तुम्हाला ही सुपर क्वाट होती. याच्यामध्ये आपला पोलनचा कापूस होता. पोलन होता याच्यामध्ये कापूस. 2 क्विंटल 24 किलो झाला आपल्याला. तर या कापसाला भारी ना मित्रांनो. 2 क्विंटल 24 किलो जरी म्हटलं तर आज 60, 65, 70 हजार जवळजवळ कापूस झालेला आहे आपल्याला. या कापसाला भाव आहे 32,000 रुपये. याला आहे 7,000 रुपये. 7ला कमी आहे. कधी 7,100 होतो, कधी 7,000ला कमी होतोय. 100 कमी 7,000 जातोय. याचा फिक्स हमी भाव आहे 32,000 रुपये. 2 क्विंटलचं 2.5-2 क्विंटल झाला. काय घेता अजून 70,000 रुपयाचा कापूस झाला. ह्या 20 गुंठ्यामध्ये 70,000चं कोणतं उत्पन्न होणार आहे आपल्याला. अशा पद्धतीनं आपलं हे एक उत्पन्न झालं आहे. आणि परत मी काय केलं मित्रांनो, पहिलं आपलं पावसाळ्यामध्ये आपण गवत लावलेलं होतं इथं. त्या गवताचं काय झालं, मला येत आहे का तिकडं ओलं ना रे इथं. तर ते गवत मित्रांनो जाळलं होतं काही ठिकाणी. पण हे बघा परत आपण याला पाणी देऊन आता इथं आपण परत गवत लावणार आहे. म्हणजे काही हाय उगलेलं, काही परत लावायचं आहे. आहे का काय म्हणते. मित्रांनो आमच्या विहिरीमध्ये हे बघा एक पक्षी आहे, तुम्हाला दाखवतो. का सुंदर पक्षी, कापसावणीच दिसतो. दिसतोय का तुम्हाला? तुम्हाला नाही दिसणार इथून, दिसणार नाही. हे बघा डोळे दिसत आहे का त्याची. ए मित्रांनो हे जवळपास 2 महिन्यापासून आहे. 2 महिन्यापासून आतमध्ये. पण ते काय काही लक्षातच येईना आमच्या. खूप छान पक्षी तो कापसावणीच आहे. ढवळा शिपी गेला ते आता. हे विहिरीचं पाणी मित्रांनो आपल्या अशा प्रकारचं हे बघू शकता तुम्ही. इतकंच पाणी आहे, कमरा इतकं पाणी आलं सकाळपासून. सकाळी उपसलेलं आहे 8:30 वाजता. पाणीच नाही विहिरीला जास्त. काय करता त्याला विलाज नाही मग. आता हे असं विहीर आहे आपली. फक्त 50 फूट आहे त्याच्यामुळं पाणी कमी. त्याला आमच्याकडे 70 फुटापर्यंत विहीर आहे. बघू आता यावर्षी उन्हाळ्यामध्ये करू काम तिचं काहीतरी. अशा पद्धतीनं आपलं दिनचर्याचं काम होतं मित्रांनो. आता हे जे तुम्हाला दाखवतो मी, हे पाणी दिलेलं नाही याला आपण इथं गवत लावणार आहे. जे पावना गवत आहे हे तुम्हाला म्हणलो होतो इकडे साऱ्या भिजवलेले आहे. इकडे आपण ते लावून देणार आहे. चला तिकडे अरे अशा पद्धतीनं आपलं नियोजन झालेलं आहे. आता हे बघा हे साऱ्या भिजवलेले आहे. ऑलरेडी आता गव्हाला पाणी सोडूया, लवकरच सोडा लागणार आहे. कारण की कोरडाचं काही ठिकाणी कोरडं होतं, त्याच्यामुळं लवकरात लवकर पाणी सोडून त्याचं नियोजन करणं आहे मित्रांनो. कसा वाटला व्हिडिओ शेतकरी मित्राचा नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान मित्रांनो.